दरम्यान आजच्या या महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने मागे घेतलेली आहे। कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं हायकोर्टाने म्हटल्यानंतर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलाय। बदलापूरमधल्या अल्पवयीन मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आज आंदोलन करणार आहे। महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून राज्यभरामध्ये आंदोलन करतील। राज्यभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतील। आम्ही काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून बसू। ही सामान्य व्यक्ती म्हणून मी सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण, उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, मी ठाण्यात, आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर, बाळासाहेब नाशिक, आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे, सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे 1 तासाचं बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत। बंद मागे घेतलेला आहे। नागरिकांना बंद जो आम्ही जाहीर केला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरून मिळालेला होता, पण न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही हा बंद मागे घेतोय। 10 वाजता महाराष्ट्रभर सरकारचा निषेध, बदलापूरच्या घटनेचा निषेध आणि ज्या पद्धतीनं सरकारने आणि पोलिसांनी बदलापूरची घटना हाताळली आणि महाराष्ट्रात अन्य घटना होतात त्या सर्वांचाच निषेध। महाराष्ट्रात आमची बहीण सुरक्षित नाही ही भावना, आमची बालकं सुरक्षित नाहीत ही भावना महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।